बिहारमध्ये 2 टप्प्यात विधानसभा निवडणूक, 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान, तर 14 तारखेला मतमोजणी होणार. नोव्हेंबरमध्ये नगर परिषदेच्या निवडणुका होण्याची शक्यता, तर डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांची शक्यता. 15 जानेवारीला सर्व पालिका निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता. ठाकरे बंधूंची युती केवळ राजकीय युती नाही, तन मन दिमाग दिल अशी युती. कुणी पाण्यात देव बुडवून बसले असतील तरीही बात बहुत दूर तक गई है, संजय राऊतांचं वक्तव्य. अजित पवारांना राजकारणातनं संपवण्याचं षडयंत्र, मनोज जरांगेंचा भुजबळांवर आरोप. तर अजितदादांना कुणीही संपवू शकत नाही, भुजबळांचा पलटवार. ओबीसींच्या नेत्यांनीच ओबीसींचं वाटोळं केलं, भुजबळ मराठा ओबीसींकरता घातक. जरांगेंचा पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा. यंदाच्या दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा मिळणार नाही, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आर्थिक अडचणींमुळे योजना लवकरच बंद होण्याची शक्यता. राज्यामध्ये कोल्ड्रिप कफ सिरपवर बंदी. तक्रारीसाठी अन्न आणि औषध प्रशासनानं जारी केलेला टोल फ्री नंबर लागत नसल्याचं समोर. लोकशाही मराठीच्या रियालिटी चेकमध्ये प्रकार उघड. पुणे पोलिसांची गुंड निलेश घायवळ विरोधातली कारवाई आणखीनच घट्ट. घायवळचं कोथरूड परिसरातलं ऑफिस केलं सील. अपघात प्रकरणात पुणे पोलिसांची गौतमी पाटीलला क्लीन चिट. अपघाताच्या वेळेला गाडीत असलेले पोलिसांच्या अटकेत. आणि सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न. वकिलाकडनं सुनावणी दरम्यान बूट फेकण्याचा प्रयत्न. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.